महिला क्रिकेट संघाने विश्वचषकाला गवसणी घालून केलेल्या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्यांच्यावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी भारतीय खेळाडूंचं मनःपूर्वक अभिनंदन केलंय। हा विश्वचषक पहिल्यांदाच जिंकून भारतीय महिला संघाने इतिहास रचलाय। त्यांनी आपल्या कौशल्य आणि कामगिरीच्या जोरावर उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलंय असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय। भारताच्या मुलींनी देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। संघाची चिकाटी, कौशल्य आणि अदम्य इच्छाशक्ती लाखो लोकांना प्रेरणा देईल अशा शब्दात उपराष्ट्रपतींनी संघाचा गौरव केला आहे। भारतीय संघाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अतिशय रोमहर्षक खेळ केल्याचं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलंय। या संपूर्ण स्पर्धेदरम्यान भारताने सांघिक कामगिरी आणि चिकाटी दाखवल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय। या विजयामुळे देशातल्या उदयोन्मुख खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन केले। भारतासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याचंही त्यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील महिला संघाचं अभिनंदन केलंय। हा विजय तुमच्या चिकाटीचा, निर्धाराचा आणि संघभावनेचा जिवंत पुरावा आहे। तुम्ही संपूर्ण राष्ट्राला अभिमानाची अनुभूती दिली आहे आणि असंख्य तरुण स्वप्नवेड्यांना उंच भरारी घेण्याची प्रेरणाही दिली आहे असं त्यांनी म्हटलंय। भारतीय संघाच्या विजयानंतर संपूर्ण देशभरात जल्लोषाचं वातावरण होतं। नुकत्याच होऊन गेलेल्या दिवाळी सणानंतर जनतेनं पुन्हा एकदा फटाक्यांच्या आतषबाजीत दिवाळी साजरी केली। या विजयानंतर दिल्लीमध्ये उत्साह आणि आनंदाचा महापूर उसळला होता। मुंबईसह संपूर्ण राज्यात विशेषतः पुणे आणि कोल्हापूर इथे युवक युवती आणि आबालवृद्धांनी घराबाहेर येऊन आनंद व्यक्त केला। सामना संपताच फटाके, ढोलताशे आणि भारत माता की जय अशा घोषणा गुंजल्या। रस्त्यांवर हजारो चाहते तिरंगा फडकावत आनंद साजरा करत होते।